नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? तर आज आपला विषय आहे ग्लुकोज आणि इन्सुलिन यांचा संबंध. म्हणजे थोडक्यात आता इन्सुलिन हे एक संप्रेरक आहे जे स्वादुपिंडामध्ये तयार होतं आणि ग्लुकोज हे आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळतं. ग्लुकोज म्हणजे एक साखरेचा प्रकार आहे आणि हे आपल्याला सर्रास कार्बोहायड्रेट मधून मिळत असतं. आणि कार्बोहायड्रेट जे आहे ज्यावेळेला आपण आहारामध्ये घेतो त्यावेळेला रक्तामधली साखर वाढत राहते आणि रक्तामधली साखर वाढल्यामुळं त्याला संतुलित करायचं काम जे असतं ते कोण करतं तर इन्सुलिन करतं. आणि इन्सुलिन किती महत्वाचं आहे तर ज्या वेळेला आपल्याला रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झालेलं असतं त्यावेळेला त्याला साठवण्यासाठी किंवा त्याला संतुलित करण्यासाठी त्याला यकृताकडे पाठवलं जातं आणि यकृतामध्ये साठवलं जातं आणि त्याच्यातून पुढं फॅट ह्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, रक्तामधील जर समजा साखर किंवा ग्लुकोज हे जर कमी झालं तर आपल्याला काय त्रास होऊ शकतात. तर हे होण्यासाठी प्रॉब्लेम कुठे येतो तर ज्यावेळेला आपण शरीरामध्ये ताणतणाव वाढलेला असतो त्यावेळेला, त्याच्यानंतर अति काम झालेलं असेल त्यावेळेला, किंवा जेवणाच्या वेळा प्रॉपर नाही झाल्यानंतर रक्तामधील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा वाढू शकतं. यावेळेला आपल्याला काय होतं, चक्कर येणं किंवा थकवा येणं किंवा ऊर्जा नसणं या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ग्लुकोज हे काय करतं, ग्लुकोजला नियंत्रण करायचं काम इन्सुलिन करतं. म्हणून इन्सुलिन महत्वाचं आहे. धन्यवाद.